सर्व कीर्तन खूपच सुंदर झालेले आहेत आणि भक्तगण जो लोटलेला आहे, इथं जो अथांग महासागर जमा झालेला आहे, त्याची प्रचिती जी दत्त जयंतीला आपण जे सोहळ्यासाठी ज्या आपल्या भावनेने जातो, तर त्या अतिशय उत्कृष्टपणे इथं व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. यांचं जे कीर्तन सोहळा आहे त्याच्यातनं जी काही माहिती सुद्धा मिळते आणि देवाचं काही वेळ का होईना पण नामस्मरण करण्याची संधी चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीनं खरंच खूप सुंदर प्रोग्राम असतो. दरवर्षी बसण्याची व्यवस्था म्हणा सगळंच खूप छान असतं. महाप्रसाद असतो त्या निमित्ताने दत्ताचं नामस्मरण घेत घेत जो आपल्याला महाप्रसादाचा अनुभव येतो तो खरंच खूप सुंदर असं असतो. छान प्रकारे व्यवस्थापन झालेलं होतं. या ठिकाणी दत्त मंदिर वेगळ्या बाजूला आणि बसायची व्यवस्था आणि अशा ठिकाणी सर्वांना एक समानतेची व्यवस्था असण्याप्रमाणे व्यवस्थित आणि छानपणे त्यांनी व्यवस्था केलेली होती. चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी दत्त जयंती या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी 32वं वर्ष आहे आणि यावर्षी सुद्धा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पहिल्या दिवशी पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी समाधान महाराज शर्मा यांचं कीर्तन झालं. तिसऱ्या दिवशी इंदुरीकर महाराज देशमुख आणि चौथ्या दिवशी वसंत महाराज यांचं सुश्राव्य कीर्तनाचा लाभ या ठिकाणी बांदेकरांना मिळाला. मला असं वाटतं की हा कार्यक्रम हे कोणा एकट्याचं श्रेय नाही, तर नक्कीच या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते असतील, आमचा परिवार असेल आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचा दत्त महाराजांचा आशीर्वाद आम्हाला लाभतो असं आम्ही समजतो आणि तेच खरं तर हा कार्यक्रम त्यांच्याकडून त्यांच्या पद्धतीनं करून घेत असतात. आम्ही फक्त निमित्त मात्र असतो. आता कुठेतरी म्हणजे तरुणाई असेल तरुणाईला सुद्धा आता कुठेतरी समजायला लागले की देव देश धर्म ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत आणि हे जे कार्यक्रम आहेत कीर्तन महोत्सव असेल याच्यामध्ये धर्म जागवण्याचं काम असेल, देशभक्ती असेल, ह्या गोष्टी घडत आहेत आणि याचं महत्व हे आजच्या पिढीला होतंय आणि आजच्या पिढीला हे कळतंय की हे पुढच्या पिढीत रुजवलं पाहिजे. त्यामुळे सगळ्या वयोगटाचे म्हणजे वृद्ध असतील, तरुण वयोगट असेल आणि लहान मुलं सुद्धा असतील, हे सगळे वयोगटाचे या ठिकाणी सगळे श्रोते असतात, सर्व दत्तभक्त असतात आणि लोक खरं तर वाटच पाहत असतात की आता ह्या वर्षी कोणते कीर्तनकार येणार, कारण की महाराष्ट्रातले आजपर्यंतचे सगळे मोठे मोठे कीर्तनकार यांची सेवा चिदानंद प्रतिष्ठानच्या या कीर्तन महोत्सवामध्ये झालेली आहे आणि त्यांच्या सुश्राव्य कीर्तनातून समाज प्रबोधन घडलेलं आहे. लाखो लोकांनी आतापर्यंत कीर्तन ऐकलंय. त्यातल्या हजारो लोकांमध्ये तरी ऍटलीस्ट काहीतरी फरक पडला असेल, त्यांच्या विचारामध्ये पडला असेल, त्यांच्या परिवारामध्ये पडला असेल. त्यांच्या शुभेच्छा आहेत आमच्या पाठीमागे असं मला वाटतं.